विश्व 24 न्यूज हर्पल आपके साथ। त्यांच्याकडनं जाणून घेऊया। ते भाविक भक्त लातूर येथून आलेले आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नेमकं त्यांना त्रास काय होतोय। आजी आपलं हॅलो माय, मला काय नाही, मंदिरचं दर्शन मिळणार झालंय। तिकडे बी जायला येणार आणि इकडे बी यायला येणार, म्हणून तेच मोदी साहेबाला माझं दंडवत आणि माझी ओळख आहे त्यांना, मला चांगलं ओळखतात जवळून। आता राष्ट्रपती बी तर काय झालं, मला दिदी म्हणून बोलतात। देशाचे पंतप्रधान तुम्हाला दिदी म्हणून बोलतात। हा, नेमकं काय अडचण काय या ठिकाणी? हे मंदिरला जायला दर्शनाला इकडे मध्ये जायला बाहेर यायला वाट होती का नाही पहिलं, आता बंद केलंय। कोण केले बंद? आता कोण तुमचे कर्मचारी कोण आहेत ते? नेमकं नाव सांगा ना, कोण आहे? मंदिर प्रशासन, मंदिर मला म्हणा येणार रे, कोल्हे मॅडम म्हणू मॅम कोल्हे मॅडम बाळाला मी दुश्मनी होईना बघ। सांगा सांगा। प्रशासनची मेन अधिकारी तहसीलदार मॅडम। मॅडम कोण आहे की बाबा मला माहित नाही, मी लातूर जिल्ह्याचे हो। एवढं विषय मिटवायचा, दोन्ही मंदिरं चालू ठेवायची। चला, अजून काही दुसरे महिला आहेत, आपण त्या महिलेकडनं जाणून घेऊया नेमकं काय माझी एकच विनंती, हात जोडून कोण तहसीलदार असो, कलेक्टर असो, कोणी असो, फक्त आमचं मंदिर पहिल्यासारखं सुरळीत चालू राहावं, इकडून भाविक यावं। आम्ही मंदिराचं हे तोडफोड केले, कारण रस्त्यासाठीच आम्ही तोडफोड केलेली आहे। माझं बालपण इथंच गेलेलं आहे, मी इथं जन्मलेले आहे आणि करून खाण्यासाठी सुद्धा मी इथंच येते। तर ही रस्ता पहिल्यापासूनचा आहे, पहिल्यापासून चालूच राहायला पाहिजे ना, आता पण चालूच राहायला पाहिजे। मला सांगा, रस्ता बंद केला कोण? मंदिर हा, मला काय तेवढं जास्त बोलता येत नाही। हा, मंदिर मॅडमने बंद केला का, त्याच्यामुळं आम्हाला ही रस्ता चालूच पाहिजे। नेमकं मॅडमचं बंद करायचं उद्दिष्ट काय? उद्देश का, आता त्यातलं त्यांनी विचार करावा, त्या लोकांनी विचार करावा, पूर्वीसारखा रस्ता चालू करावा। अजून काही आपले दुकानदार आहेत, आपण त्यांच्याकडनं पण जाणून घेऊया। आला काय बोल सर। हां, हे मंदिरचा पूर्वीपासून रस्ता होता बाहेर निघायचा, पण अचानक गेल्या चैत्रीपासून आम्ही वारंवार अर्ज बी केले पब्लिक चालू करा म्हणून। त्या अर्जाला बी आम्हाला काय अधिकार दिला नाही, म्हणजे काय उत्तरच दिलं नाही त्याने। कशामुळे बंद केले हे बी सांग, धोकादायक मार्ग आहे। तुम्हाला धोकादायक मार्ग दिसतो काय? लाखो पब्लिक ह्या रोडनं जाते, पण हे धोकादायक मार्ग आहे म्हणून सांगतात। कोण म्हणतात धोकादायक आहे? मंदिर प्रशासन। नाही, कारण काय त्याच्यामध्ये? कारण सांगत नाहीत, धोकादायक आहे मंदिर रोड, आणि जाणून बुजून पब्लिकांना जाऊ देत नाही मंदिरात दर्शनाला, मधून सोडतात आतून सरळ। मला सांगा, प्रशासन का अडवते? राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।